राज्याच्या वर्ष 22 आणि 23 या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी झालेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवात केली होती। त्यानंतर रवींद्र वायकर, सन्माननीय भास्करराव जाधव, सन्माननीय सुधीर मुनगंटीवार, सन्माननीय प्रकाश सोळंके, सन्माननीय सुरेश वरपुडकर, गणेश नाईकजी, हरिभाऊ बागडेजी, रोहित पवार, नाना पटोलेजी, रत्नाकर गुट्टे पाटील, बबनराव लोणीकरजी, अबू आझमीजी, जयकुमार गोरेजी, दिलीप बनकरजी, आशीष जयस्वालजी, राहुल कुलजी, दीपक केसरकरजी, राणा जगजीतसिंह पाटीलजी, अमीन पटेलजी, राजेश पवारजी, अशोक पवारजी, श्रीमती मनीषाताई चौधरी, श्रीमनराव पाटील, श्रीमती सुमनताई पाटील, श्रीमती भारती लवेकर, रईस शेखजी, अतुल बेनकेजी, सुभाष धोटेजी, समीर कुणावारजी, प्रकाश आंबेडकरजी, कैलास गोरंटेलजी, जवळपास अध्यक्ष महोदय 32 सन्माननीय सदस्यांनी 7.5 तासापेक्षा जास्त काळ चर्चा ह्या अर्थसंकल्पावर त्या ठिकाणी केलेली आहे। मी सर्व सन्माननीय सदस्यांचं सर्वात पहिल्यांदा मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो आणि त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचा अवश्य विचार करण्यात येईल अशा प्रकारे विश्वास देखील या निमित्तानं देतो। अध्यक्ष महोदय, बोलत असताना जे 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि 5 वर्ष अर्थमंत्री होते ते फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की अर्थसंकल्प फसवा आहे। मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की संत तुकाराम महाराजांचा एक अभंगात एवढंच सांगतो की सत्य आम्हा मनी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे। त्याच्यामध्ये मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही। आपण अनेक जण मला ओळखता, बरेच वर्ष मी ह्या सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम करतो आणि काम करत असताना भेदभाव न करता जेवढा काही मदत करता येईल, न्याय देता येईल तशा पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक बाबतीच्या सदस्यांच्या मध्ये करत असतो। 100% सगळ्यांची कामं होतात असा माझा दावा अजिबात नाही, पण कुणी आलं नंतर त्याच्या कामामध्ये लक्ष द्यायचं आणि शक्य तेवढा मार्ग काढायचा। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प सादर करत असताना साहजिकच विरोधी पक्षांनी तर सांगितलेलंच होतं असा फसवा अर्थसंकल्प आहे, काहीच त्याच्यात अर्थ नाही, अमुक नाही तमुक नाही, इतके वेगवेगळ्या पद्धतीनं काही सन्माननीय सदस्यांनी मत मांडलं। परंतु आशिष शेलारजी, आता मुनगंटीवार साहेब आलेत, मला त्यांनाही सांगायचंय की समोरच्या पण बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी माझ्याकडे त्यांची लेखी पत्र आलीत की त्यांनी कशा पद्धतीनं अर्थसंकल्पाचं कौतुक केलेलं आहे। आता ठीक आहे, तुम्हाला काही जणांना तसं बोलावंच लागतं, विरोध करावाच लागतो, पण एक गोष्ट मुनगंटीवार साहेब, तुम्ही पण ह्या राज्याची 5 वर्ष जबाबदारी सांभाळलेली, तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगावर, देशावर, राज्यावर आणि सगळ्याच परिसरावर कोरोनाचं सावट होतं। 2 वर्ष कशा पद्धतीनं गेली ते आपण सगळ्यांनी अनुभवलं। काही बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणतात की कोरोनाच्या काळामध्ये सरकारने चांगलं काम केलं, डॉक्टर्सचं, नर्सेसचं, पॅरामेडिकल स्टाफचं, ह्या सगळ्यांचं कौतुक करतायत, अभिनंदन करतायत, परंतु पुन्हा काही जण त्याच्यातनंच टीका टिप्पणी पण करण्याचा प्रयत्न करतात। दोन्ही कसे, जर कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं असेल तर मग कौतुक करायचं कारण नाही, आणि खराब झालेलं असेल तर मग त्याच्यात प्रश्न येत नाही। पण एक गोष्ट आजच्या उत्तराच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचंय, ज्या चीनमधनं कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज 15 पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झालेली आहेत। म्हणजे एवढं काही आपण फार लाईटली घेण्याची गरज नाही, आपण हे गंभीरतेनेच बाब घेतली पाहिजे। पुण्यासारखं मोठं जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं त्यांचं एक शहर, ते पण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे। ते कदापि तो आजार बाहेर पुन्हा वाढू नये, चौथी लाट येऊ नये, हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे। आणि त्याकरता केंद्र सरकारपासून पार राज्याच्या पर्यंत महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम केलं। आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लसीकरण करण्याचा प्रयत्न केला। अजूनही काही काही जण लसीकरणाच्या बाबतीमध्ये म्हणावासा प्रतिसाद देत नाही,
कारण ग्रामीण भागामध्ये फिरत असताना लोक थोडंसं आता ते गंभीरतेने घेत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना समजावून सांगण्याची नितांत गरज आहे, हे मला पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करायचं. हा अर्थसंकल्प देत असताना आम्ही पंचसूत्री अशा प्रकारचा अर्थसंकल्प आधारित असणारा म्हणून अर्थसंकल्प आम्ही सादर केला आणि तो सादर करत असताना ह्याच्यामध्ये एकच भावना होती की ह्या सगळ्या अडचणीतनं पुढे जात असताना राज्याला पुन्हा एकदा कर्जातून कर्ज आपलं किंवा त्याच्या संदर्भातला जो एकंदरीत 2-3 वर्षामध्ये आलेला अनुभव महसुली तूट ही हळूहळू आपल्याला कशी कमी करता येईल. आणि कमी करत असताना कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय नागरिकांच्यावर टॅक्स पण लागणार नाही, ज्याला आपण कर म्हणतो, कर पण लागणार नाही, पण राज्याचा गाडा तरी व्यवस्थितपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीचा चालेल, त्याच्यामध्ये विकासालाही कुठं खीळ बसणार नाही, अशा पद्धतीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीत मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की आपण जर बघितलं तर राज्याचा महसूल जमा मागील वर्षामध्ये 3,68,987 कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेमध्ये 9.33 न वाढून तो आपण आता 4,03,427 कोटी हा अपेक्षित केलेला आहे. आणि त्याच्यातनं 21-22 मध्ये 2,85,534 कोटी इतका अंदाजित होता, तो आता 22-23 मध्ये आपण 3,08,113 कोटी इतका अंदाजित आहे. आणि कर महसुलामध्ये देखील साधारण 7.91% म्हणजे जवळपास 8% वाढ अपेक्षित आपण त्याच्यामध्ये धरलेली आहे. आणि महसुली खर्चामध्ये देखील आपण साधारण 12.81% वाढ ही अपेक्षित धरलेली आहे. आणि तुटीमध्ये मात्र राज्याचं स्थूल उत्पन्न आपण साधारण 35,81,516 कोटी आहे. महसूल तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 0.68 इतकी आहे. आणि 21-22 मध्ये ती महसुली तूट 0.96% इतकी अशा प्रकारची होती. अध्यक्ष महोदय, राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाची असलेलं प्रमाण देखील 2.5% इतका अंदाजित आहे. सन 21-22 मध्ये ते साधारण 2.79% होतं. आणि राजकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3% पेक्षा जास्त असता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच हे जरी आकडे असले तरी ह्याच्यामध्ये बदल होत असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एकंदरीतच यंदाच्या वर्षी अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यात जीएसटी मधून केंद्र सरकारचे जे पैसे मिळायचे ते आता 5 वर्ष यंदाच्या वर्षी ते संपतायत, त्याच्यामुळे तेही पैसे मिळणं आता आपल्या महाराष्ट्राला नाही, संपूर्ण देशातल्या कुठल्याही राज्याला ते आता बंद होणार आहेत. आम्ही प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये जे आमची बैठक असते आम्ही केंद्रीय मंत्र्यांना पण सांगतो किंवा ते जीएसटी काउन्सिलमध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही गंभीरपणे विचार करा. अर्थात ते काय करतील तो आता मला सांगता येत नाही, परंतु ह्या एकंदरीत चर्चेमध्ये बोलत असताना कर्जाच्या बद्दल देखील अध्यक्ष महोदय बोललं गेलं. एक गोष्ट खरी आहे, गेल्या वर्षी 20-21 मध्ये आम्ही 65,000 कोटी कर्ज होतं, 21-22 मध्ये ते साधारण 90,000 कोटी म्हणजे ह्या वर्षी संपत असताना झालंय. आणि कर्ज वाढण्याचे कारण देखील सभागृहालाही माहिती आहे आणि ज्यांचा ह्याच्यामध्ये अभ्यास आहे त्यांनाही माहिती आहे की नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये कोरोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याच्यामध्ये तोक्त्यासारखं वादळ आलं, चक्रीवादळ बरोबरच अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस. अध्यक्ष महोदय, आज कोणीतरी सभागृहामध्ये चर्चा करत असताना सांगितलं की मुंबईचं टेम्परेचर 40 पर्यंत गेलेलं आहे, तरी देखील आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडतोय. अशा प्रकारची परिस्थिती कधी आपण तशी अनुभवलेली नव्हती, परंतु ही परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना अनुभवावी लागती. आणि त्याच्यावर ही सगळी काही वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात. बरं, संकट आल्यानंतर पुन्हा एकदा त्या संकटावर मात करून राज्याला पुढे कसं नेटांनी नेता येईल ह्याच पद्धतीचा प्रयत्न अध्यक्ष महोदय कुठल्याही राज्यकर्त्यांना करावा लागतो. आणि त्याच्यामुळे ह्याच्यात आम्हाला 14,000 कोटी रुपये कर्जातल्या रकमेच्या पैकी 14,000 कोटी रुपये आमचे ह्याच्यामध्ये खर्च करावे लागले.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीनं धान्य खरेदी करण्याच्या करता शेवटी त्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला तर 2 पैसे मिळाले पाहिजे आणि त्याला आधारभूत किंमत मिळत नसते, त्यावेळेस हस्तक्षेप करावा लागतो। त्याच्यामध्ये जवळपास 7,000 कोटी रुपये या कामाच्या करता अध्यक्ष महोदय खर्च केले आणि एसटी महामंडळाच्या करता 2,000 कोटी असे जवळपास 23,000 कोटी रुपये आपण आकस्मिक खर्च हा निमित्तानं आपलं त्या ठिकाणी झालं। अध्यक्ष महोदय, FRBMच्या कायद्यानुसार आपल्याला GSDP हे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ह्याच्यामध्ये 30 लाख कोटीच्या 3% म्हणजे 90,000 कोटी रुपये घेता येतात आणि कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला होता, सगळ्याच राज्यांची केंद्रशासित प्रदेशांची आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागलेली होती, त्यावेळेस त्यांनी 3%च्या पेक्षा अधिक 1% कर्ज तुम्ही वाढून घ्या म्हणजे 4% पर्यंत कर्जाची परवानगी दिलेली होती, म्हणजेच आपल्याला 1,20,000 कोटी पर्यंत कर्ज घेता येत होतं। मात्र आपण त्याच्या आतच म्हणजे 90,000 कोटीचंच कर्ज घेतलं आणि अध्यक्ष महोदय सभागृहाला मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की केंद्र सरकारनं म्हणजे आपण 3% पर्यंत राहिलो, परंतु केंद्राची पण ओढाताण झाली आणि आपल्या तुलनेमध्ये केंद्राच्या कर्जाचं त्यांच्या GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचं प्रमाण 6.6% होतं, म्हणजे आपण 3%वर थांबलो ते 6.5% पर्यंत त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं। मी त्यांनाही दोष द्यायचं काही कारण नाही, कारण त्यांची पण परिस्थिती तशा पद्धतीनं निर्माण झाली। पण बोलत असताना आज सन्माननीय बऱ्याचशा सदस्यांनी तुम्ही अर्थसंकल्प सादर केलाय, केंद्रातल्याच योजना आहेत, इकडच्याच योजना आहेत, तिकडच्याच योजना आहेत, ह्या काही म्हणजे मुद्दामून वेळ घेऊन पेडगावला जायचं असं चाललेलं होतं का काही कळायला मार्ग नाही का, अभ्यास कमी होता म्हणून टीका करायची, म्हणून कशाही प्रकारची टीका करायची होती। खरं तर करत असताना वस्तुस्थिती सांगावी, कुणी जरी महाराष्ट्र राज्य नाही देशातलं कुठलंही राज्य असलं, गुजरातचं जरी असलं तर गुजरातचे पण अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्राच्या योजना प्लस राज्याच्या योजना अशा पद्धतीने एकत्रपणे करूनच आपण अर्थसंकल्प सादर करत असतो, हेही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। त्याच्यामुळं आम्ही काही वेगळं त्याच्यातनं केलं नाही आणि त्याच्यात कधी कधी अध्यक्ष महोदय केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा 60-40, 50-50, 75-25 असा असतो, पण काही योजना केंद्र सरकार देतं आणि 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मुनगंटीवार साहेब तुम्हालाही माहिती आहे ते सरळ राज्याला म्हणतात आता ते तुमची तुम्ही चालवा, आपण मागेही येऊ शकत नाही, ती बंद करावी तर लोक म्हणतील की बघा केंद्राचा पैसा होता तोपर्यंत चालू ठेवली आणि आता यांनी बंद केली, त्याच्यावर ती पण अडचण असते आणि ती त्या राज्याच्या हिताच्या दृष्टीनं पुढं तो आर्थिक भार सोसून आपल्याच नाही तर सगळ्याच राज्यांना ती चालू ठेवावी लागती। ही पण गोष्ट मी आजच्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट महाविकास आघाडीच्या सरकारचा हा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक गोष्ट ठरवली होती की आपण साधारण सगळ्या घटकाला त्याच्यातनं न्याय द्यायचा प्रयत्न करायचा। आज खूप जणांनी बोलत असताना इंडस्ट्रीच्या बद्दल बोलले, सुशिक्षित बेरोजगारांच्या बद्दल बोलले, तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं। मनुष्यबळ विकासाच्या संदर्भामध्ये काहींनी सुचवलं की नवीन खातं तुम्ही निर्माण करा, वास्तविक नुसती नवीन खाती निर्माण करून प्रश्न सुटत नाही। मला वाटतं आशिष जयस्वाल साहेबांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता। ठीक आहे, वेगवेगळ्या सन्माननीय सदस्यांच्या वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी असू शकतात, मी बहुतेकांच्या आज सभागृहात असताना कालच्या आजच्या पहिल्या दिवशीच्या त्या नोट करून घेतलेल्या आहेत आणि माझा प्रयत्न हाच राहणार आहे की मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर ज्यावेळेस काम करत असतो, माझ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करत असतो, त्यावेळेस ज्या सूचना खरोखरीच राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून हिताच्या आहे त्याचा देखील अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यालाच अनुसरून पुढे जाण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्हा लोकांचा असतो। मला एक गोष्ट सभागृहाच्या ही पण लक्षात आणून द्यायची की एकंदरीत मी फार 10 वर्षाचे आकडे वाचून दाखवत नाही, परंतु वर्षभरात आर्थिक शिस्तीला फाटा दिला जातो आणि महसुली तुटीचे संदर्भातले आकडे फसवे असून अर्थसंकल्पात दाखवलेली महसूल तूट व प्रत्यक्ष महसूल तूट यामध्ये कित्येक पटीची वाढ होते अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय आरोप झाला। परंतु जर आपण बघितलं तर साधारण सुधीर मुनगंटीवार साहेबांचं शेवटचं जे वर्ष होतं त्याच्यामध्ये 2018-19 ला स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी -4.29 होती, 19-20 ला ती 0.63% आली,
20-21ला 1.52 ही झाली टक्के आणि त्याचं कारण म्हणजे हे तुटीचं प्रमाण वाढण्याचं सर्वसाधारण वर्ष असण्याचं कारण म्हणजे कोविडचा काळ होता. परंतु आता 1.52चा आम्ही 21-22चा सुधार अंदाजित केलं ते 0.96 आलं आणि 22-23च्या अर्थसंकल्पात आता आम्ही 0.68% आणलं. आपण जर अध्यक्ष महोदय पाहिलं तर साधारण आपण ते पुन्हा आता कमी आणण्याचा प्रयत्न करतोय. हे आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातच अध्यक्ष महोदय हा प्रयत्न सरकारचा हा चाललेला आहे. मला दुसऱ्या गोष्टीचे अध्यक्ष महोदय, आज खरं देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला गेलेले आहेत, परंतु त्यांनी ज्यावेळेस हा मुद्दा काढला त्यावेळेस मलाही आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्याकडून ते असा मुद्दा काढतील असं मला वाटलं नव्हतं. त्यांनी सांगताना सांगितलं शिवसेनेला इतके लाख कोटी, राष्ट्रवादीला इतके लाख कोटी आणि काँग्रेसला इतके लाख कोटी. अध्यक्ष महोदय, सरकार कुणाचंही असलं कधी कधी म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एनडीएचं सरकारचं 24 का 21 पार्टीचं होतं. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्यांना पद त्यावेळेस दिलेली होती. त्यांनी चांगल्या पद्धतीनं सरकार त्यांनी त्या काळामध्ये चालवलं. वाजपेयींच्या बद्दल सगळ्यांनाच एक आदराची भावना आहे, त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, जर एखादं डिपार्टमेंट कुणाकडे असलं म्हणजे काय त्या डिपार्टमेंटचे पैसे काय त्या वैयक्तिक त्यांचे नसतात. आता उदाहरणच मी सभागृहाला देऊ इच्छितो. आता अर्थ विभाग माझ्याकडे जो तुमच्याकडे 5 वर्ष होता, 22-23 मध्ये खर्चाच्या करता आपण साधारण 1,43,600 कोटी 78 लाख दाखवले. ह्याच्यात कुठले कुठले पैसे आहेत हे काय अजित पवार कुठलाही ते पैसे देऊ शकत नाही. ह्याच्यात वेतन, संपूर्ण वेतन, त्याच्यामध्ये निवृत्ती वेतन त्याच्यामध्ये. आता निवृत्ती वेतन म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या वेतनचा खर्च आहे 22-23चा 1,294 कोटी रुपये. तरतूद आहे 1,43,600 कोटी. निवृत्ती वेतन म्हणजे नाना पटोले साहेब, तुम्ही पण मला सांगितलं, मी त्याच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक छत्तीसगड, राजस्थान आणि आणखीन एका मध्य प्रदेश यांनी काय काय निर्णय घेतले आणि काय काय घोषणा केल्या त्या सगळ्या पाहिल्या. आज मी तुम्हाला पटोले साहेब सांगतो, आज आपलं निवृत्ती वेतन 45,511 कोटी रुपये आहे. 45,511 आणि व्याज जे आपण कर्ज काढतो त्याच्यावरचं व्याज 42,526 कोटी आणि कर्जाची परतफेड, कारण काही कर्जाचं रिपेमेंट त्या वर्षी येत असतं मागे घेतलेल्या कर्जाचं, ते जवळपास 51,956 कोटी. असं 1,41,288 कोटी ते सगळं घातलंय राष्ट्रवादीचं नाव. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब, ठीक आहे सरकार आणण्याच्या करता तुम्ही प्रयत्न करताय, परंतु असलं काहीतरी सांगून कुठंतरी त्याच्यामध्ये ही वस्तू झालं स्वाली का सुरुवात म्हणजे अजून आज त्याच्यामध्ये पण दिली काढी टाकून काय. अध्यक्ष महोदय, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला मी उदाहरणाखातर फक्त हे वित्त विभागाचं सांगतो, कारण कधी कधी काही सन्माननीय सदस्य नीट म्हणजे ह्याच्या खोलात न जाता पेपर नुसता वाचला, अरे काय चाललंय, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये वाटेल काय उद्धव ठाकरे साहेबांना ते कळतं की नाही, दिसतं की नाही, अरे काय म्हणजे असंच वाटणार, किंवा बाळासाहेब थोरात काय करतात हे काय करतात, असं काही नसतं. आणि तुम्हालाही माहिती आहे मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर फायनल सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही. भेदभाव केलं तर सरकार 4 दिवस देखील चालणार नाही. त्याच्यामुळं असा प्रयत्न शिवसेनाही करत नाही, राष्ट्रवादी करत नाही, काँग्रेसही करत नाही आणि कुणी पण करू नये. ठीक आहे, त्याच्यामुळेच त्यांनी त्याच्यामध्ये मी फार त्याच्यात वेळ घेत नाही, परंतु जे काही हे केलेलं आहे. आता मुनगंटीवार साहेब, मला सभागृहांनी सांगावं, महसूल खातं हे आपल्याला टॅक्स देणारं खातं, त्याच्यातनं खर्च जास्त होतच नाही. माझ्याकडे आता असणारं एक्साईजला फक्त दिलीपराव तुमच्याकडे होतं ते खातं, आपण फक्त त्याच्यातनं उत्पन्नच घेतो, खर्च काय थोडासा पगारावर असतो. जीएसटी
काही लाख कोटी रुपये आपण त्याच्यातनं उत्पन्न घेतो, खर्च काय थोडासा पगारावर असतो. काही खाती ही उत्पन्न आपल्या राज्याला देणारी असतात आणि काही खाती खर्च करायचे असतात, त्याच्यामध्ये तो खर्च मोजायचा नसतो. मग आमचं सामाजिक न्याय खातं असेल, आमचं पीडब्ल्यूडी खातं असेल, आमचं जलसंपदा खातं असेल, आमचं आदिवासी विकास खातं असेल, ओबीसी खातं असेल, अल्पसंख्याक खातं असेल, त्या त्या घटकाला न्याय देण्याच्या करता ही खाती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात सोशल साधारण इंजिनिअरिंग आपण पाहिलं पाहिजे, कुठेही त्याच्यात भेदभाव होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी इथं कुठेतरी ठराविक लोकांना पैसे जास्त दिले जातात किंवा काही कमी दिले जातात आणि ठराविक जण खर्च करतात असं काही नाही. ही पण बाब ह्या निमित्तानं मला सर्वांच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या एक सांगण्यात आलं की बाबा 31 मार्च रोजी राज्यातील अर्थसंकल्पीय निधीच्या 20% निधी खर्च करण्यात येतो आणि हे आर्थिक शिस्तीचं लक्षण नाही, बरोबर आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याचदा बाकी कर्ज काढून आपण काही पेमेंट करत असतो. आपण साधारण काय बघतो की अगदी लास्ट क्षणाला किंवा आता हे कर्ज काढून त्यांना दिल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा वेळेस ते जितकं उशिरा काढता येईल तेवढं व्याजाचा बर्डन आपलं कमी होईल अशा प्रकारचा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. परंतु ज्या वेळेस खरोखरीच तो पैसा तिथं दिला पाहिजे त्यावेळेस निश्चितपणे वित्त विभागाने किंवा सरकारने तो पैसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील 31 मार्च 2021 रोजी 12,943 कोटी म्हणजे साधारण 0.43% निधी खर्च केला. त्यामध्ये 20% खर्च एका दिवसात झाला. हे आकडेवारी जी सांगितलेली आहे ती अतिशय चुकीच्या आकडेवारीवर आधारित आहे. त्या उलट 2015-16ला 4.96%, 2016-17ला 5.28%, 2017-18ला 3.90%, म्हणजे अशा पद्धतीचा खर्च झालाय. मला त्याच्यात भेदभाव करायचा नाही, पण अशा साधारण ही परिस्थिती असती, त्याच्यामध्ये दुसरा कुठला हेतू साध्य करण्याचा काहीच प्रश्न येत नाही. अध्यक्ष महोदय, 19-20 पासून भांडवली खर्चाचं प्रमाण तसेच विकास खर्चाचं प्रमाण कमी झालेलं असून ती चिंतेची बाब आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं. परंतु मला एक सांगायचं की हे कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी लादलेल्या प्रतिबंधामुळे राज्याच्या महसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट झाली, तथापि बांधील खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्यामध्ये बघितलं. आणि सभागृहाने एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यामध्ये हे सगळं लॉकडाऊन वगैरेच्या काळामध्ये सर्वात जास्त जर फटका राज्याचा विचार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत करायचं ठरलं तर कोणाला बसला असेल तो महाराष्ट्राला बसला. कारण महाराष्ट्रामधल्या मुंबई आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक ही जे काही नागपूर ही महत्वाची जी शहरं आहेत त्या शहरांच्या मध्ये सेवाधारित व्यवसाय ज्याला आपण 60% इकॉनॉमी सर्व्हिस सेक्टर मधनं आपल्याला येत असतात आणि ते सगळं बंदच होतं. हॉटेल बंद होती, सगळी काही बंद होतं. आता ट्रायडंट सारखं हॉटेल 5,000 रुपये का 6,000 रुपयाला मिळत होतं, जे आता 10,000 रुपये 12,000 रुपये झाले. त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे इथे कमी झाली वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यातनं अध्यक्ष महोदय जो टॅक्स मिळत होता तो टॅक्स एकदम कमी झाला आणि त्याचा फटका हा राज्याला तो मध्ये बसला. आता पुन्हा ती परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही सगळेजण करतोय. आणि एकंदरीतच भांडवली खर्चात जी आता घट झाली, 21-22 मध्ये भांडवली खर्च 100% वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भांडवली खर्चास भरीव वाढ करण्याचं काम चालू आहे. आम्ही यावर्षी 60,000 कोटी भांडवली खर्च करणार आहोत आणि आपल्या निवडणूक वर्षामध्ये साधारण आपण मुनगंटीवार साहेब 36,594 कोटी खर्च केलेला होता, म्हणजे थोडं कमी, जवळपास दुप्पट. तुमच्या सगळ्याच मताशी मी सहमत आहे की म्हणजे ह्या बाबतीमध्ये की भांडवली खर्चावर आपण जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याकरता आम्ही हा पंचसूत्री कार्यक्रम दिला, त्याच्यामध्ये देखील दळणवळण ह्या गोष्टीला पण आम्ही अनन्यसाधारण महत्व देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. तसंच अध्यक्ष महोदय, बजेट मधल्या आकड्याचा आणि प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नाहीये. प्रसिद्ध केलेली जर आकडेवारी आरबीआयने प्रमाणित केलेली आहे, एकूण खर्च आमचा 3,48,398 कोटी होता, परंतु बीमच्या प्रणालीनुसार 2,95,722 इतका खर्च दिसून येतो. हे खरं कारण
आहे की बीएमसीमुळे प्रणालीच्या आकडेवारीत आरबीआय मार्फत केले जाणारे व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड यांचा समावेश नाही. त्या अनुषंगाने सुमारे 52,676 कोटी इतका खर्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये निधीतील 66% रक्कम पगार आणि निवृत्ती वेतनावर खर्च होती असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पण 16-17च्या सरकारच्या तुलनेमध्ये 21-22 आणि 22-23 ला ही टक्केवारी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कारण 16-17 मध्ये हे प्रमाण 59.78 होतं, तेच आता 21-22 ला 55.81 आलंय आणि आम्ही आमचा अंदाज वर्तवलेला आहे तो 58.26 आहे. अशा प्रकारे आम्हालाही लक्षात येतं की बाबा आपला साधारण एकूण निधीतला कमी टक्के निधी कसा पगार आणि निवृत्ती वेतनावर खर्च होईल हा प्रयत्न आमचा आहे. डेव्हलपमेंटवर जास्तीचा खर्च करायचा अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न आहे. भीमच्या प्रणालीच्या आकडेवारीत आरबीआय मार्फत केले जाणारे व्याजाचे प्रदान व मुद्दलाची परतफेड याचा समावेश नाही. कारण अर्थसंकल्पाच्या तरतुदीच्या केवळ 49%च खर्च करण्यात आलेला आहे असं ह्या प्रणालीद्वारे सिद्ध होतं असं आम्हाला इथं आरोप करण्यात आला. परंतु अध्यक्ष महोदय हा या अनुषंगाने 52,676 कोटी इतका खर्च झाला असून एकूण खर्च 3,78,398 इतका आहे. तथापि बीम्सच्या प्रणालीनुसार 2,95,722 इतका खर्च दिसून येतो. त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की बाबा हा खर्च कमी झालेला आहे तर तसं काही नाही. अध्यक्ष महोदय दुसरं मला एक गोष्ट सभागृहाच्या लक्षात आणून द्यायची. ह्या कोविडच्या काळात महसूल जमा होण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि आपला जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचे -10.3% वाढ आहे आणि केंद्राची -5.67% वाढ आहे. इतर राज्यांची वस्तू व सेवा कराची वसुली महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीनं देवेंद्रजींनी किंवा मुनगंटीवार साहेबांनी दोघांपैकी एकानी तो आरोप त्या ठिकाणी केला. वास्तविक मी मगाशी सांगितलं की इकॉनॉमी सर्व्हिस सेक्टर मधून आपल्याकडे जास्तीचा पैसा त्या ठिकाणी येत असतो. पण टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मला सभागृहाचे एक लक्षात आणून द्यायचं, यावर्षी कर संकलनासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्यामुळे राज्याला कर संकलनामध्ये यावर्षी 21-22 मध्ये 33% वाढ नोंदवली गेलेली आहे. आणि त्या तुलनेमध्ये आम्ही आपल्या राज्याची 33% वाढ झाली तर देशाची किती टक्के झाली तर देशाची झाली 29%. म्हणजेच आपल्यापेक्षा 4% कमी आहे आणि आपण 4% जास्त आहे. त्याच्यावर जवळपास 3,000 कोटी कमी नुकसान भरपाई यावर्षी राज्याने केंद्राकडे त्या ठिकाणी मागितलेली आहे. तसेच विविध उपाययोजनेमध्ये देखील देशाच्या जीएसटीच्या एकूण कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा 20-21 मधला 14.54 वरून आता तो वधारलेला आहे आणि 21-22 मध्ये अध्यक्ष महोदय तो 14.70% वर गेलेला आहे. वस्तुस्थिती वरून असं दिसतं की जीएसटीची वसुली करण्यामागे राज्य सरकारने आवश्यक त्या उपाय योजना राबवलेल्या आहेत. आणि आज मला खरं तर ह्याच्यानंतर एक बिल सादर करायचं, ते पण सादर झाल्यानंतर आज पुनर्स्थापना आहे परंतु ते चर्चेला येईल त्यावेळेस पण मी त्याच्या पाठीमागची भूमिका निश्चितपणे सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देईल. अध्यक्ष महोदय एक गोष्ट मला आपल्या मार्फत राज्याला सांगायची की ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने नागरिकांच्या जीवाला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे कोरोना मध्ये काही निर्बंध घातले. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सर्व प्रयत्न आता शासन त्या ठिकाणी करतंय. काहींनी अशी पण टीका केली की तुम्ही फार काळ ही सगळी निर्बंध लावले आणि त्याच्यामुळं अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अध्यक्ष महोदय दोन्ही काय झालं अध्यक्ष महोदय ह्या पद्धतीनं हे चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय दुसरी एक गोष्ट अशी बोलण्यात आली की बाबा जिल्हा वार्षिक योजनेच्या करता काही ठराविक शहरांना निधी वाढवून दिला. मला सभागृहाच्या एक लक्षात आणून द्यायचं, कुणी अर्थमंत्री असलं तर त्याला काही सूत्र असतं, थोडेसे 1-2-3% कमी जास्त रक्कम त्या ठिकाणी करता येते. परंतु जिल्ह्याची एकूण सर्वसाधारण लोकसंख्या ह्याला आपण 30% मार्क देतो. जिल्ह्याची ग्रामीण सर्वसाधारण लोकसंख्येला 20%, जिल्ह्याचं क्षेत्रफळाला 30%, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक त्याला 20% असं करून तो निधी वाटतो. परंतु अध्यक्ष महोदय हा निधी वाटत असताना एक गोष्ट लक्षात आली
की मुंबई आणि मुंबई उपनगर ह्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राची लोकसंख्या थोडा वेळ आपण 12 कोटी धरा, तर मुंबई परिसरात ज्याला MMRA मधील अंदाजे लोकसंख्या 2 कोटी आहे. म्हणजे आपल्या एकंदरीत राज्याच्या लोकसंख्येच्या 16.5% लोकसंख्या इथं आहे आणि त्याचा जर हिशोब काढला तर त्यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागेल. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये त्या प्रमाणामध्ये निधी दिला जात नव्हता, म्हणून आता नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं. ह्यावेळेस नेहमीच्या रेशो प्रमाणे निधीचं वाटप केल्यानंतर 1000 कोटी रुपये पुन्हा लोकसंख्या जिथं जास्त आहे त्यामध्ये मग औरंगाबाद शहर पण आलं, नागपूर आलं, नाशिक आलं, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा मुंबई अशी ठाणे ह्या सगळ्याच अध्यक्ष महोदय ती शहरं आली आणि त्याच्यातून मग मात्र आपण मुंबईला साधारण 199 कोटी रुपये मुंबई उपनगरामध्ये वाढले आणि ठाण्याला 143 कोटी रुपये वाढले. अध्यक्ष महोदय, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेस पालकमंत्री सगळ्या आमदारांना, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे ह्या सगळ्या टीमला घेऊन एकत्रपणे बसतात आणि त्याचं वाटप करतात, एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये इतकी कमी रक्कम त्या ठिकाणी असायची, त्याच्यामुळं आपण ही रक्कम वाढवण्याचा प्रयत्न केला. उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे की बाबा आता ह्या रकमा पूर्वीच्या तुलनेमध्ये वाढल्यात आणि 13,340 कोटी रुपये आपण 36 तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली हे 4 आकांक्षित जिल्ह्यांच्यासाठी देखील नियतव्यय 25%चा नियतव्यय अधिक देण्याचं काम अध्यक्ष महोदय केलं. आज कुणी सन्माननीय सदस्य, मला वाटतं सन्माननीय राणा पाटील का कोणीतरी बोलत असताना सांगितलं किंवा त्या भागामध्ये थोडंसं बाकीची परिस्थिती लक्षामध्ये घेता मानव विकास निर्देशांकाने ह्या सगळ्याचा विचार करता तिथं निधी दिला गेला पाहिजे वगैरे. तर अध्यक्ष महोदय, ह्या करता आपण हे जनगणना तरी 2011चीच आहे, ती 2021ची नाहीये. ती जर 2021ची असती तर अजून थोडा निधी तो वाढला असता, पण शेवटी तो मुंबईकरांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येकरता आपण देतोय आणि त्याच्यातून लोकांना मदतच होत असते, ही पण बाब सभागृहांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की वस्तू व सेवा कर ह्याची नुकसान भरपाई आत्ताच्या घडीला 26,478 कोटी रुपये, म्हणजे साधारण 26,500 कोटी रुपये केंद्राकडनं अद्याप येणं आहे. 1 जुलै पासून ही योजना आता ते बंद करायचं त्यांचं धोरण आहे. एक वन नेशन वन टॅक्स या निमित्तानं नंतर ज्याला त्याला आपल्या आपल्या स्वतःच्या ताकदीवर पुढे जावं लागणार आहे. पण आजही सगळ्यांची एक भावना आहे की आपल्या राज्यातनं टॅक्स जितक्या मोठ्या प्रमाणावर गोळा होतो त्या प्रमाणामध्ये राज्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका पहिल्यापासूनच आपल्या सगळ्यांची त्याच्यामध्ये राहिलेली. अध्यक्ष महोदय, कोस्टल रोडच्या त्या संदर्भामध्ये कधी लावलं पाहिजे, कधी धुळपेट केली पाहिजे, कधी वापसा आल्यानंतर काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं फार बारकाईनं लक्ष देऊन ह्याच्यातून शेतकऱ्याला मदत होईल अशाच प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असतो. दुसरा अध्यक्ष महोदय, आमच्यावर असा आरोप करण्यात आला की 2021च्या आर्थिक वर्षात सावकाराकडनं कर्ज घेणाऱ्या संख्येमध्ये 20% इतकी वाढ झालेली आहे. वास्तविक 42% वाढ झालेली आहे. कर्ज घेणाऱ्या सावकारांच्याकडनं 20% इतकी वाढ आणि सावकारी कर्जाच्या रकमेमध्ये 42%. अध्यक्ष महोदय, त्याही खोलामध्ये आम्ही गेलो. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या आणि गेलेल्या होत्या, इतर अडचणी होत्या. त्यावेळेस आपण त्यांना केंद्राने पण धान्य दिलं, आपण पण त्याच्यामध्ये काही मदत त्या ठिकाणी केली, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मोफत ते धान्य होतं, परंतु जरी मोफत धान्य असलं तरी ज्याला मीठ मिरची आणि बाकीच्या गोष्टीला जे पैसे लागतात त्याच्याकरता खावटी कर्ज मात्र घेतलं गेलेलं होतं आणि बँका, व्यापारी बँका सगळंच बंद होतं. त्याच्यामुळे अल्पउधारक शेतकरी आणि लहान व्यापारी फेरीवाले यांना कर्ज देण्यास या बँका नाखुश असतात. मात्र परवानाधारक सावकार मोजक्या कागदपत्रावर विनाविलंब कर्ज देत असल्यामुळे अशा व्यक्तींचा परवानाधारक सावकाराकडनं कर्ज घेतात आणि ते तसं घडलेलं होतं. परंतु त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष देऊन इथनं पुढे तशी पुनरावृत्ती होणार नाही याबद्दलची खबरदारी अध्यक्ष महोदय आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. जलयुक्त शिवार योजना, त्याच्याबद्दल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान देण्याकरता 200 कोटी रुपयाचा निधी आता शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे.
त्याच्यामध्ये आम्ही आता तो निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच वर्ग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता त्या मानाने रक्कम कमी गेलेली आहे, परंतु एकदा कागदपत्र वगैरे सगळे आल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ झालेली दिसेल. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्वांनी की पहिलं एखादा नवीन कुठलंही धोरण आणलं तर पहिल्या वर्षी लगेच ते सगळे पैसे खर्च होत नाही. जरा त्याचे गाडी रुळावर लागायला वर्ष 6 महिने लागतात, मग पुढच्या वेळेस पासून तो पैसा खर्च होतो. नागपूर प्रशासकीय भवन इमारतीला निधी दिला नाही, त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मी आता स्वतः डॉक्टर नितीन राऊत साहेब इथं आहेत, आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय. आता अशोकराव थोडे बाहेर गेलेत, परंतु ह्याच्यातनं प्रस्ताव आला तर आपल्याकडे निधी उपलब्ध आहे. त्याच्यावर नितीनराव तुम्ही सांगाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, ती कुठली अडचण नाही. ते लवकरात लवकर काम सुरू करा. त्याच्यामध्ये नैसर्गिक बाबतीमध्ये असं सांगण्यात आलं पैसे लवकर दिले नाही. अध्यक्ष महोदय, त्या खोलामध्ये मी गेलो आणि त्यात बघितलं साधारण 90 दिवसाच्या आत म्हणजे निसर्ग चक्रीवादळामध्ये जे काही नुकसान झालं, शासन निर्णय 16/6 झाला, लगेच 18/6, 4/8, 19/8 जे वेळेस आमचे लोकप्रतिनिधी जातील किंवा शेतकऱ्यांची मागणी येईल किंवा त्या भागातल्या प्रकल्पग्रस्तांची मागणी येईल तशा पद्धतीने आपण ते पैसे दिलेले आहेत. आणि मागच्या काळापेक्षा जास्तीचा निधी हा निश्चितपणे या सगळ्या कामाच्या करता खर्च केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्यामध्ये नाही, वर्धा जिल्ह्याच्या संदर्भात मला आमदार महोदयांना एक गोष्ट सांगायची की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला पाहिजे. विभागीय आयुक्तांच्याकडनं आमच्या मदत पुनर्वसन विजय वडेट्टीवार साहेबांच्याकडे आला की त्याला आम्ही मान्यता देतो. एक कमिटी माझ्याही अध्यक्षतेखाली आहे आणि सहसा आम्ही कुणी पण सन्माननीय सदस्य अशा अडचणीतल्या कामाच्या करता कधी टाळाटाळ करत नाही. तरी देखील आता तुम्ही बोलत असताना बसून बोललाय, परंतु मी त्याची नोंद घेतो आणि वर्धा जिल्ह्याच्या बद्दलचं अजून काही राहिलेलं असेल तर ताबडतोब त्याच्यातनं मार्ग काढून देतो. ते कसा तिथल्या नुकसान झालेल्या लोकांना जी काही मदत पाहिजे ती देखील करण्याचं काम केलं जाईल. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये कोविडमुळे मृत्यूपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत, पैसे खात्यात जमा झाल्याचे मेसेज आले पण पैसे मिळाले नाही. अध्यक्ष महोदय, असं काही झालेलं नाहीये. वास्तविक जे या कागदपत्राची पूर्तता आहे तिथं ताबडतोब पैसे आपण दिलेले आहेत, परंतु काही अर्जदारांचे बँक खाते तपशील बरोबर नसल्यामुळे त्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्या नाहीत. त्यामुळे आता आधार क्रमांक वापरून ह्या रकमा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय, हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्या एकंदरीत म्हणजे देवेंद्रजींनी सांगितलं 2003 पासून जो पैसा खर्च केला मदत पुनर्वसनला त्याचे आकडे दिले. मी पुन्हा ते बघितलं. वास्तविक महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून म्हणजे डिसेंबर 2019 पासून 1/4 म्हणजे आज तागायत किती पैसे दिले तर साधारण आपण 21,993 म्हणजे 22,000 कोटी रुपयाचं वाटप केलं. आणि दादांत सांगितलं 2003 पासून. पुन्हा आम्ही बघितलं. मी पुन्हा अधिकाऱ्यांना म्हणलं अरे बघा, नाहीतर तुम्ही काहीतरी चुकीचं सांगायचं. तुम्ही सांगितलेलं मी सभागृहात सांगितल्यानंतर लगेचच सन्माननीय आशिष शेलार साहेब माझ्यावर हक्कभंग वगैरे आणतील. पण ते म्हणले नाही दादा, आपण 3 वर्षात 22,000 कोटी रुपये त्याचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, कोविड मृत्यूपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, पैसे खात्यात, त्याच्या संदर्भामध्ये आजच एक बातमी आली आणि उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारचं ह्या कामगिरीच्या बद्दल त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. आणि ICMR पोर्टवरील नोंदीपेक्षा साधारण आपलं तुम्ही सगळ्या राज्यांचं प्रमाण बघितलं तर त्यांचे आकडे, मला तुलना करायची नाही, त्यांच्याकडनं चुकलं म्हणून आपण काय आपली पाठ थोपटून घेण्याचं कारण नाही. बिचारी हे सगळी लोक कोविडच्या काळामध्ये तुमच्या आमच्या घरातले जवळचे मित्र परिवारातले आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांना 50,000 रुपये त्यांच्या नातेवाईकांना देण्याचा हा निर्णय आहे. त्याच्यातनं गेलेली व्यक्ती येणार आहे अशातला भाग नाही, पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत. पण ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्राचं झालेलं आहे, हे जगाने देखील मान्य केलेलं आहे. धारावी सारख्या ठिकाणी किती एवढी जबरदस्त झोपडपट्टी, म्हणजे खूप जण म्हणत होते धारावीमध्ये कोरोना जर गेला तर तो आटोक्यातच येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सर्वांनी खालपर्यंत
मनापासून काम केलं आणि त्याच्यातून आपल्या राज्यातल्या नागरिकांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम निश्चितपणे केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयाकरता 12 कोटीची घोषणा केली असा आरोप करण्यात आला. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये इथं आता शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय सदस्य नाहीयेत, परंतु साताऱ्यामध्ये कोविडग्रस्तांना ठेवायला जागा नव्हती आणि त्या काळामध्ये हा हॉल जो तयार झालेला होता संग्रहालय, तिथं कोविडच्यामुळं जम्बो सेंटर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या इमारतीमध्ये, नवीन इमारतीमध्ये ती अधिग्रहित केलेली होती आणि संग्रहालयाचा ताबा त्यांनी घेऊन कोविड जम्बो सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं होतं. म्हणून थोडंसं बाकीच्या संग्रहालय करण्याच्या करता वेळ झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना पण वर्ण बरंच वाटलं असेल, चला माझ्या वस्तू ठेवण्याच्या पेक्षा माणसं माझ्या महाराष्ट्रातली जगवण्याचं काम तिथं चाललंय. आणि मला अभिमान आहे की सदरचं संग्रहालय कोविड सेंटरच्या साठी वापरण्यात आलं. संग्रहालय थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण लोकांचा जीव वाचवण्याकरता ह्या शासनाने प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं त्या बाबतीमध्ये सांगण्यात आलं की मला तुम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं माझ्याकडे आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपट महाराष्ट्राला करमुक्त करण्याच्या करता उद्धव ठाकरे साहेबांनी मला एक कॉपी दिली. मुनगंटीवार साहेब, पहिली सही तुमची आहे, मग लोढा, सावरकरजी, बबनरावजी, अशा अनेक सन्मानित सदस्यांचं. मला त्याबद्दल काल तुम्ही घोषणा देत होता, तिकडून घोषणा आले की इकडून काही दुसऱ्या प्रति घोषणा चाललेल्या होत्या. पण सभागृहाने एक गोष्ट लक्षात घ्या, पाठीमागच्या काळामध्ये या सरकारने मिशन मंगल, सुपर 30, तानाजी आणि पानिपत या 4 चित्रपटांना आपण त्या ठिकाणी जीएसटी अंतर्गत करमणूक सेवांना कर सवलतीच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आता ह्यामध्ये खरं जीएसटी मध्ये 50% सीजीएसटी असतो आणि 50% एसजीएसटी असतो. हे मुनगंटीवार साहेब आपल्याला चांगलं माहिती आहे. नाही, ऐका तरी, आता हे काश्मीरचं आहे ना, त्याच्यावर कालच पंतप्रधानांनी पण ह्याच्याबद्दलचा मला वाटतं पार्लमेंटमध्ये याबद्दल काही सूतोवाच त्या ठिकाणी केलं. राज्य सरकारने निर्णय घेतला तर तो फक्त एसजीएसटीचा असतो, केंद्र सरकारने घेतला तर तो सीजीएसटीचा त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच तो लागू होईल ना. संपूर्ण असं तरी भेदभाव कशाला की बाबा हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातल्याच काश्मीर फाईल्स हा लागू, तो जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांनाच लागू झालं पाहिजे. त्याच्यामुळं नाही, अध्यक्ष महोदय, मी आता बोलत असताना माझ्या नंतर बोलावं. अध्यक्ष महोदय, दादा कंटिन्यू. त्यांचं संपू द्या, दादांचं पूर्ण भाषण संपू द्या. मध्ये नाही. दादा अध्यक्ष महोदय, त्यावेळेस नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून संपू द्या. मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये ते जाहीर केलेलं होतं, परंतु कोरोनाची एकंदरीत परिस्थिती लक्षामध्ये घेता हा निर्णय आम्हाला घेता आला नाही. आता मात्र हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचा एक चांगलं समाधान शेतकऱ्यांच्या मध्ये अध्यक्ष मध्ये पाहायला मिळतं. तसंच आमचे आंबेडकर साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता, तो म्हणजे अध्यक्ष महोदय घेतो, हरकत घेतो. 2 मिनिट थांबा. अध्यक्ष महोदय, प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूविकास बँकेचं आणि इतर बाबतीमध्ये सांगितलं, त्याही बाबतीमध्ये मी सांगेन की हा एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पामध्ये सादर करत असताना एक सांगितलेलं होतं की डीपीडीसीच्या निधीतून आपण 5% निधी शाळांच्या साठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला लक्षात आणून द्यायचं आहे की या शाळा मराठी शाळा आणि उर्दू शाळांना देखील याच्यातला निधी खर्च करता येणार आहे. त्याच्यामुळं उर्दू शाळा पण आपल्याला चांगल्या करता येतील आणि थोर 10
व्यक्तींच्या शाळांना आपण 1 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत। त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक शाळा चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तिचाही समावेश करतो। शिक्षण मंत्री कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यभूमी पापळ तालुका नांदगाव त्याही शाळेचा समावेश करतो आणि विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांची शिक्षण घेतलेली शाळा जिल्हा परिषद पिंपळगाव बसवत त्याचाही समावेश त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही त्याच्यामध्ये करतो। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या सरकारने पहिलं कर्ज माफ केलं। त्याच्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना आता 50,000 रुपये आपण सानुग्रह अनुदान देतोय। अध्यक्ष महोदय हा शेतकरी आता कर्जबाजारी होऊ नये म्हणून त्याला 0% व्याजाने आपण कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय पीक कर्जाच्या बाबतीमध्ये घेतला। त्याकरता 1000 कोटी रुपये जवळपास आपण तो भार ह्या सरकारने त्या ठिकाणी उचललेला आहे। अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथून पुढे मात्र भूविकास बँकेच्या बाबतीतला पण अध्यक्ष महोदय खूप दिवस प्रलंबित असणारा प्रश्न आपण त्या ठिकाणी निकाली काढला आणि अशा पद्धतीने त्यांचाही 7/12 क्लिअर करून अध्यक्ष महोदय दिला। एवढा सगळा व्याप असताना अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे नवीन टॅक्स आपण कुठल्या नागरिकावर न लावता उलट आपण गॅसवरचा कर हा 13.5% वरून 3% आणला। त्याचा साधारण 1000 कोटी रुपये महसूल आपला कमी होणार आहे। सोने चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क हा बहुतेक व्यवसाय सगळा गुजरातकडे वळालेला होता त्याकरता आपण सवलत दिली त्यातनं 100 कोटीच घट होईल पण तो व्यवसाय आपल्याकडे वळायला त्याच्यातनं मदत होणार आहे। राज्य कर विभागाची देखील अभय योजना त्याचं बिल आता आपल्याला मंजूर करायचं अध्यक्ष महोदय या अधिवेशनामध्ये। याच्यामध्ये सोप्या आणि सुटसुटीत अभय योजनेमुळे थकीत रकमेवर कायदेशीर तिढा सुटवल्यावर भविष्यातील वस्तू व सेवा कर या प्रणालीत आपला व्यापारी वर्ग यशस्वी होईल। महाराष्ट्र हे कायमच व्यापारी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे। भविष्यात 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। अध्यक्ष महोदय मुद्रांक शुल्कावरची देखील अभय योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1,500 कोटी रुपये इतका दंड माफ आपण करणार आहोत। यामध्ये राज्यास महसुलास हानी होणार आहे परंतु कोविडच्या संकटात हा निर्णय आपण जनहितासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलेला आहे। अशा पद्धतीने कुठलाही टॅक्स न वाढवता या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तयार केलेली जी मालिका आहे ती मालिका मधल्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्यानंतरच साधारण लोकांच्या पण लक्षात नवीन पिढीच्या आलं की स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं शौर्य त्यांचा एकंदरीत इतिहास त्यांचा एकंदरीत काम हे लोकांच्या समोर आलं। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हे त्यांनी जी मागणी केलेली भास्कररावांनी की ते सह्याद्री दूरदर्शनवर दाखवण्यात यावं त्याबद्दलचा पण निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेतोय आणि तशा पद्धतीने ते दाखवण्यात येईल। अध्यक्ष महोदय मला एक गोष्ट सांगायची सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेब आम्ही लोक ज्यावेळेस सरकारमध्ये असतो त्यावेळेस अशा प्रकारे भेदभाव करतात की हे विदर्भावर अन्याय करतात हे मुद्दाम मराठवाड्यावर अन्याय करतात। वास्तविक अध्यक्ष महोदय तसं कधीही झालेलं नाही आम्हाला तशा प्रकारची कधी शिकवण पण नाही। शेवटी राज्य संपूर्ण आपल्या सर्वांचं आहे आणि ह्याच्यातून वैधानिक विकास महामंडळ यांनी बंद केली आणि विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केला। मी सभागृहाला पुन्हा निक्षून सांगतो ह्यावेळेस आपण जो काही 21, 22 आणि 22, 23 करता विभाज्य निधीपैकी विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या करता विदर्भाला राज्यपालांनी जे सूत्र ठरवून दिलेले त्याच्यामध्ये 23.3% निधी दिला गेला पाहिजे। 21-22 मध्ये आपण 26% निधी दिला
आणि 22-23 मध्ये 26.04% दिला, म्हणजे 3% जास्त दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, कारण नसताना बदनामी करतात. मला विदर्भवासियांना सांगायचं, उलट हेच राज्यकर्ते असताना तुम्हाला देत नाही, आम्ही जास्त तुम्हाला देतो. एक झालं, आमच्याकडनं तिथं अधिवेशन करायचं राहून गेलेलं आहे, परंतु पुढच्या वेळेस निश्चितपणे आता करोनाचं सावट दूर झाल्यानंतर त्याबाबतची कमतरता दूर केली जाईल आणि त्यांना त्यांचा हक्क, त्यांचा अधिकार हा अधिवेशनाच्या बाबतीतला देखील मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी मान्य करेल. मराठवाड्यामध्ये 18.75 द्यायला पाहिजेत, तर मराठवाड्यामध्ये आपण साधारण 18.62 आणि 18.66 म्हणजे तेवढेच देण्याचा प्रयत्न केला. उलट अध्यक्ष महोदय, उर्वरित महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला. 58.23 एवढा राज्यपालांच्या निधीनुसार वाटप व्हायला पाहिजे, ते 21-22 मध्ये झालं 55.38 आणि आता झालं 55.29. त्याच्यामुळे विदर्भ मराठवाडा यांना करण्यात आलेल्या निधीचे वाटपाचं प्रमाण पाहता वैधानिक विकास मंडळ बंद करून विदर्भ मराठवाड्यावर शासन अन्याय करत आहे. हे धादांत खोटं आहे, धादांत चुकीचं आहे. उलट शासन विदर्भावर जास्त लक्ष देत आहे, हे या आकडेवारीवरून अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, इतर पण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ अध्यक्ष महोदय, आज बऱ्याच जणांनी आपले आपले मुद्दे मांडत असताना मी बऱ्याच सन्माननीय सहकाऱ्यांच्या मुद्द्याच्या बद्दल त्याच्याबद्दल बोलू शकलो नाही, कारण वेळ पण कमी आहे. पण अध्यक्ष महोदय, मी एक गोष्ट सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या इथं स्थानिक विकास निधी 4 कोटी होता. मी यंदा तो 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जाहीर करतो आणि खासदारांना पण 5 कोटी केंद्र सरकारने द्यायला काकू केली. आता महाविकास आघाडीच्या सरकारने, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एकेका आमदाराला 5-5 कोटी रुपयाचा निधी हा पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तसंच अध्यक्ष महोदय, आमच्या आमदारांच्या ड्रायव्हरला 15,000 रुपये पगार आहे, तो आता 20,000 रुपये करण्याच्या बद्दलचा एक निर्णय जाहीर करतो. त्यांच्या पीएनना 25,000 रुपये पगार आहे, तो 30,000 रुपये करण्याच्या संदर्भातली मी जाहीर करतो. नाही, आता आपण काय करू, इलेक्ट्रिक कारची वाट बघू. इलेक्ट्रिक कार केवढ्याला येते ती बघून मग ते करू. अध्यक्ष महोदय, आता मी समोर आता कोणी नाहीच आहे, त्याच्यावर जास्त काय आता बोलत नाही. मी एवढंच त्याच्या संदर्भामध्ये सांगतो की जो काही अर्थसंकल्प थोडीशी आर्थिक ओढाताण असताना देखील आम्ही त्याच्यामध्ये कुणाची टीका टिप्पणी न करता हे राज्य विकासाच्याकडे निघालेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या घोषणा आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेल. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोरचे आता बाहेर गेलेले त्या सर्वांची सरकारच्याकडनं चांगल्या निर्णयाची साथ आणि सहकार्य मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अर्थसंकल्पावरील शेवटच्या दिवसाची सर्वसाधारण चर्चा एक मिनिट घ्यायचं पटकन. अध्यक्ष महाराज, अजित दादा, अध्यक्ष महाराज